नमस्कार सर्वांना. लाँग व्हिडिओमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं. तर माझे लाँग व्हिडिओ तुम्हाला आवडतात का? नक्की कमेंट करून सांगा आणि कसे असतात ते पण सांगा. आणि सकाळच्याला चपात्या बनवून झाल्या होत्या, मिस्टरांना डब्बा द्यायपुरते, आणि भाजी पण बनवून ठेवली होती. तर मग अंघोळ वगैरे केल्याच्यानंतर, घर वगैरे झाडल्याच्यानंतर हे मग चपात्या बनवून घेत असते मी. कधी कधी लगेच बनते आणि कधी तर कधी नाही होते बघा बनवणं. त्याच्यामुळं मग अंघोळ केली, घर झाडले, सगळे कामं आवरले आणि मग म्हणलं चपात्या करून घ्यावा. पटपट पटपट इथं चपात्या करून घेतल्या. 5-6 चपात्याचं पीठ राहिलं होतं. आणि तुम्ही कसे कामं करता मला नक्की कमेंट करून सांगा. ज्याच्या त्याच्या पद्धतीने कामं करत असतात. आणि भयंकर ऊन पडतं आहे बघा. त्याच्यामुळे एकदा ऊन पडलं का मला तर कामाचा खूपच आळस होतो आहे, म्हणून मी पटपट आवरून घेत असते इथं. आणि चपात्या करून घेतल्या. आणि मग नंतर मला कपडे पण धुवायचे होते. आणि कपडे पण असे भरपूरच पडतात बघा. आणि कपडे मग इथं माझ्यापाशी दगड आहे बघा कपडे धुवायचा, आणि चांगले निघतात त्याच्यावरती. पटपट पटपट असे कपडे धुवून घेतले मी. पाणी आहे तोपर्यंतच कपडे धुवून घ्यायला लागतात, नाहीतर एकदा पाणी गेलं का मग काही मजा येत नाही. आणि गेलंच होतं बरं का पाणी. कपडे धुवायला बसले आणि थोडेच कपडे धुतले की लगेचच पाणी गेलं. आणि मुलं आहेत ना, आता 2-4 दिवस झाले बाहेर खेळायला जातात बघा. खूप कपडे घाण होतात त्यांचे. तर 2-2 ड्रेस पडतात त्यांचे धुवायला. आणि तुम्ही सांगा, तुम्ही कसे कपडे धुता? मशीनमध्ये धुता का असं दगड वगैरे असतं? मी तर इथं पहिल्या दिवशी राहायला आले होते, त्याच दिवशी दगड हुडकून आणलेला आहे. मला दगडाशिवाय कपडे धुवायला चालतच नाही. तर मग इथं पटपट कपडे धुवून घेतले. आणि थोडं थोडं पाणी येत होतं. आणि मग नंतर आम्हाला जेवण पण करायचं होतं बघा. 1 वाजल्या होत्या. चपात्या बनवून ठेवलेल्या होत्या, भाजी सकाळचीच होती. आणि वांग्याची भाजी बनवली ती अशा फोडी करून, शेंगदाण्याच्या कुटातली. नंतर अशी कैरी बनवली मस्तपैकी, अशी कापून घेतली आणि चटपटीत कैरी बनवली. मीठ टाकलं, हळद टाकलं, लाल मिरची पावडर टाकली, आणि थोडंसं तेल टाकलं. खूप छान होती. आणि मुलांची इकडं मस्ती चालू होती, टी व्ही पाहत होते. सगळ्यांचं आंघोळ्या वगैरे सगळं झालं होतं, नाश्ता पण झाला होता सकाळी. आणि मग म्हणलं आता जेवण करून घ्यावं, आपलं दिवसभर काम तर चालूच राहते. आणि मग जेवायला घेतलं आणि म्हणलं थोडीशी कैरी खाऊन बघा. थोडी आंबट लागत होती. आणि कलमी आंब्याचे कैरी आहेत बघा, छान लागत होते. मग नंतर जेवायला बसलो छानपैकी. असं सगळ्यांनी मिळून जेवण केलं. म्हणजे सगळ्यांनी म्हणजे दोघांनीच केलं. हे बारकं तर मस्तीच करत होतं. त्याला चहा पाहिजे होता बघा. दुपारच्या टायमाला चहा. उशिरा उठतेत, उठलं का टी व्ही बघत बसतेत. आणि त्यांना वाटतंय की सकाळच आहे म्हणून. त्याला पोहे पण बनवून दिले होते. आणि तरी पण त्याला आहे ना, हेच पाहिजे होतं बघा, चहाच पाहिजे होता. मग जेवण करूच तर तो असाच इकडं तिकडं उलटं पालटं असाच पडत राहतो. आणि मग आम्ही जेवण करून घेतलं, हर्षनी आणि मी. टी व्ही बघता बघता छानपैकी मस्त सगळ्यांनी सोबत जेवण केल्यावर कसं चांगलं वाटतं. एकाने एकाने जेवण केलं म्हणजे छान नाही वाटत. आणि मग छानपैकी असं जेवण करून घेतलं. आणि जेवण केल्याच्या नंतर आहे ना, मग मी केस धुतले होते. आणि माझे केस आहेत ना लवकर वाळलेच नाही, कारण उन्हामध्ये पण नाही गेले आणि घरी ड्रायरनी पण सुकवले नव्हते. त्याच्यामुळं मग ना असे सोडून दिले होते मोकळे. आणि खूप डोकं दुखतं माझं केस ओले असले का. मग जेवण केलं. आणि हर्षला अशीच पातळ भाजी आवडती माहिती आहे का. अशी सुकी भाजी असलं का मग त्यांना खाता येत नाही. पातळ भाजी असलं का रस्सा वगैरे खाऊन घेतात. आणि चला तर मग मला हे करायचं होतं, केस सुकवायचे उन्हात थोडेसे. केस वगैरे सुकून घेतले मी. आणि तुम्ही कशाची भाजी बनवली होती ते पण मला नक्की सांगा. आणि वांग्याची भाजी तुम्ही कशा प्रकारच्या बनवता सांगा. सारखं सारखं राहून राहून चहा बनवून दे, चहा बनवून दे असंच बोलत होता. आणि पाय वगैरे आपटत होता, असं करत होता बघा. मागं दिसत आहे तुम्हाला. आणि मुलांचं खूप अवघड आहे. मुलं सांभाळणं म्हणजे सगळ्यात अवघड काम आहे बरं का. असं नका समजू की घरात असतात म्हणून सगळं सोपं जातं. खूप अवघड असते मुलं सांभाळणं. आणि कधीतरी बायकांना पण समजून घेत जा की घरातली कामे सोपं नसतात आणि मुलांना बी सांभाळणं सोपं नसतं. फक्त बोलायचं सोपं असतं, करणं खूप अवघड असतं. आणि मग नंतर मग जेवण करून घेतलं. आणि मुलं आहेत ना, टी व्ही लावल्यापासून आहेत ना, दिवसभर टी व्हीपासून हलत नाहीत बघा. दिवसभर टी व्हीच बघायला लागते. जाऊ दे, तर आता शाळा उघडन आणि नंतर मग शाळेतच जायला लागन, त्याच्यामुळं वाटतं जाऊ द्या. नंतर जेवण करून घेतलं छानपैकी. आणि नंतर थोडेसे केस सुकून घेतले उन्हामध्ये. इतकं ऊन पडले, आभाळ येते, ऊन आणि भरपूर असं ऊन पडलेलं आहे. नंतर तर थोडंसं केस सुकून घेतले मग. आणि सुकून घेतले आणि थोडासा आराम केला मग दुपारच्या टायमाला. आणि लगेच स्वयंपाकाचा टाईम कधी होऊन जातो आहे कळतच नाही बघा.
आणि ही टिकली मला कशी दिसते नक्की सांगा. थोडीशी वर लावलेली आहे मी. माझा मोठा मुलगा म्हणतो की छान दिसते तुला अशीच वर टिकली लावल्याच्यानंतर. मग गवारीच्या शेंगा बनवून घेतल्या, थोड्याशा आगळ्या वेगळ्या बनवल्या होत्या, हिरव्या मिरचीतल्या बनवल्या होत्या. तर छान होतात अशा. आणि मला जास्त गवारीच्या शेंगाची भाजी आवडत नाही बघा, मला अशा मिठातल्या आणि तेलातल्याच आवडतात. मग गवारीची भाजी बनवून घेतली, थोडंसं टोमॅटो टाकलं होतं त्याच्यामध्ये, आणि 2 भाकरी बनवून घेतल्या आणि चपात्या होत्या 1-2, आणि पुन्हा डाळ भात बनवलं. खूप दोघं तिघाचा स्वयंपाक असला तरी सगळा प्रॉपरच स्वयंपाक बनवायला लागतो. अशा मस्तपैकी बाजरीच्या भाकरी बनवून घेतल्या, कडक एकदम. आणि मग नंतर जेवण पण करायचं होतं. आणि मिस्टरांनी मासे घेऊन आले होते बघा. डाळ भात बनवलं होतं, सकाळची भाजी पण होती आणि गवारीच्या शेंगाची भाजी पण होती बघा. असं सगळं असल्याच्या नंतर पुन्हा त्यांना मासे घेऊन आले होते. माझा पूर्ण स्वयंपाक झाला होता, मासे घेऊन आले होते. मग नंतर असं मग म्हणल्याच्या नंतर खूपच राग येतो बरं का. चला मग मासे त्यांनीच बनवले होते. आणि मग ही कोथिंबीर आणली होती. कोथिंबीर तर एवढी महाग झाली, 50 रुपयाला एक कोथिंबीर आहे. खूप हिरवीगार आणि खूप छान कोथिंबीर आणलेली होती. मग मला म्हणले हे पेपरमध्ये असे गुंडाळून ठेव, कारण लागते हॉटेलसाठी, आणि पुदिन्याची चटणी पण बनवण्यासाठी. मग सगळं काम आवरलं होतं, जेवण वगैरे, भांडे घासून घेतलं होतं, सगळं झालं होतं. आणि मग चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.